दोन फलंदाज बाद केले आणि बॅटिंग मार्कवरती 41चं योगदान. विजय पवार ठरलाय या मॅचचा हिरो. विजय या आपण. धावसंख्या येते 1. एका बॉलचा खेळ संपला. धावसंख्या येते 1. दुसरा बॉल धीम्या गतीनं. स्लोअर वन. आणखी एक धाव मिळते. सिंगलला धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आहे ती 2. संत क्रिकेट टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ. पहिल्याच 2 बॉल मध्ये सन्मान दिलाय कुशल गुरवला. 2 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या आहे ती 2. आणखी एक धीम्या गतीचा बॉल. स्लोअर वन सातत्यानं फेकतोय. निर्धाव चेंडू आलाय तिसरा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2. फार चांगली गोलंदाजी आहे. पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे खरं तर कुशल गुरव. आकाश लोंगलेचा फटका विक्रांत. प्रोटेक्शन अवेलेबल होतं खरं तर. जालं विणलं गेलं होतं. त्या जाल्यामध्ये अडकला आकाश लोंगले. पहिला धक्का अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला. प्रामुख्याचा अस्त्र आकाश लोंगले होते बाद. अतुल जातोय कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 2. अतुल ऑन स्ट्राईक. न्यू बॅटर 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखी एक स्लोअर वन. धीम्या गतीच्या बॉल सातत्यानं हाताळतो. व्हेरिएशन करतोय कुशल गुरव मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक डॉट बॉल. 1 वर डॉट बॉल. एका बॉलचा आता खेळ बाकी आहे. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 2 आकड्यावरती. टॉस जिंकलाय. फिल्डिंग स्वीकारले. 5 बॉल मध्ये कुशल गुरवनं एक फार चांगली गोलंदाजी साकारली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. केवळ 2च सीमारक्षक आहेत. असं असताना देखील फार चांगली गोलंदाजी. फुलटॉस बॉल. त्यावरती हा मोठा फटका येतोय. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका डाऊन द ग्राउंड खेळलाय. चौकार येतोय अतुलच्या बॅटमधून. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती येते टोटल 1 बाद 6 अंकावर. भावेश गायकवाड आलाय बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या षटकात धावसंख्या ती 6.
येतोय आकाश गायकरच्या बॅटमधून. भावेशचे स्वागत केले दोनही चौकाराने. जबरदस्त बॅटिंग आहे. फुलटॉस बॉलवरती गॅपमध्ये ढकलला. मोठ्या फटक्याकडे गेलाच नाही कदाचित आकाश गायकर. आणि त्याचमुळे अलॉंग द कार्पेटचा फटका. गॅप सिलेक्शन चांगलं होतं आणि मिळतात त्या 4 धावा. धावसंख्या येते टोटल 14 आकड्यावरती. आणखी एक चांगला फटका गॅपमध्ये. आणि इथे मात्र पुन्हा एकदा टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये लगातारचा तिसरा चौकार हॅट्रिक आकाश गायकरच्या बॅटमधून. फील्ड नुसार बॅटिंग चालू आहे. खरं तर जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आकाश गायकरच्या बॅटमधून. तिसरा लगातारचा चौकार. धाब्या दाफलकावरती. ज्यावेळी स्वीपर मध्ये खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे. लेझी क्रिकेट वाईड थ्रो राहिलाय. 2 धाबा इथे मिळत आहेत. तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगला बॅकअप आलाय. 2 मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या येते 20 या आकड्यावर. अडकला होता खरं तर. प्रथम बॅटिंग करत असताना अधिराज इलेव्हन स्वर्गीय दिवा पाटील उमरोली संघ प्रथम 4 बॉलमध्ये 2च धाबा आल्या. त्यानंतर अंतिम बॉलमध्ये फुलटॉस कुशल गुरवचा त्यावरती चौकार. त्यानंतर मागील 4 बॉलमध्ये 14 धाबा आल्यात. धावसंख्या येते 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. जागा निर्माण करून लॉंग लेगला पाठवायचा होता बॉल. योग्य टप्प्यावरती बॉल फेकला. यार्कर लेंथ भावेशची. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. निर्धावानं धावफलक थांबता येते 20 आकड्यावरती. अद्याप तरी 14 धावा खर्च केल्यात भावेशनं 5 बॉलमध्ये. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. क्रॉस द बॅट पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये सहजरित्या बॉल उचललाय. क्षेत्ररक्षकांना फेकलाय. तोपर्यंत मिळाले एकेरीना धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 10च्या इकॉनॉमीनं 21 आकड्यावर. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात आल्या त्या 15. टोटल धावसंख्या 2 षटकात 21. विक्रांत आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. 2 षटकांमध्ये धावसंख्या येते 21. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. वेल कॅरी केले कॅच. आणि इथे मात्र फलंदाज आकाश गायकर होतोय बाद. महत्वपूर्ण धक्का टीम उमरोली संघाला लागतोय आकाश गायकरच्या स्वरूपात.
चांगला फटका क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. हवेत बॉल पकडल्या कॅच डिकेन आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज. दुसरा लगातारचा धक्का टीम उमरोली संघाला. सासूसनी केली पाठी ना जाऊया. बॅक टू बॅक 2 विकेट्स ऑन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेची पाहायला मिळेल का? लावण्य आलाय बॅटिंग मार्क वरती. लेफ्टी बॅटर ऍडव्हान्टेज या मैदानावरती. खरं तर हवेचा वेग देखील लेफ्टी बॅटर साठी क्रुशियल आहे. इथे मात्र आणखी एक बॉल हवेमध्ये. विकेट हॅट्रिकचा बॉल होता ऑन साइडला. लावण्याचा फटका. धाव मिळते ती फक्त एक या धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 22. संत क्रिकेट चालू आहे. आकाश गायकरनं एक फार चांगली बॅटिंग केली. 3 लगातारचे चौकार. त्यानंतर ते वगळता एकही मोठा फटका अद्याप तरी आलेला नाहीये. धावसंख्या ती 22. 3 बॉल संपलेत तिसऱ्या षटकातील. लोवर फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल टाकला विक्रांतनं. जबरदस्त फॉर्म मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये विक्रांत. बेकरे चषकामध्ये देखील फार चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिले विक्रांतची. इथे अतुलचा फटका आणि इथे मात्र बॉल क्लिअर होतोय. लॉंग ऑफ मध्ये येतोय हा षटकार अतुलचा. अतुलनीय षटकार. हवेच्या दिशेनं फटका होता आणि त्याच कारणाचा बॉल सहज सीमा पार. धावसंख्या आता पोहोचली होती टोटल 28. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. वेगवान बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पंच सांगताय षटक संपले. ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपला. आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीटेड. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 28 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झालेत ते अधिराज इलेव्हन स्वर्गीय दिवा पाटील उमरोली संघाची सध्याची अवस्था आहे. 3 षटकात 28. या षटकात किमान 15 ते 20 एक सन्मानजनक धावसंख्या उभी करू शकतो तो उमरोली संघ देखील. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय दर्शन. ओव्हर नंबर 4 मध्ये धावसंख्या येते 28. लावण्य ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंड वरती अतुल. चौथ्या षटकाला होते सुरुवात. स्लॉकचे षटक. पहिलाच बॉल. दिशा इथे खराब आहे. पंच सांगतायत एक्स्ट्राची धाव. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या येते 29. हवा जरा जास्तच प्रमाणात धावते कारण कालच्या दिवसामध्ये हवेचा वेग सकाळच्या सत्रामध्ये होता. दुपारच्या सत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या हवेचा वेग नव्हता. आज थोडा वेग थोडा जास्तच आहे.
क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न आहे लावण्याचा. निर्धाव चेंडू होते आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होते लावण्य. आता 5 बॉलचा खेळ बाकी 29 धावा धावफलकावरती. किमान 2 मोठे फटके अतुलच्या बॅटमधून एक फायटिंग स्कोर उभा करू शकतो अधिराज 11 उमरोली संघ देखील. प्रसाद जातोय नवीन बॅटर. लावण्य लेफ्टी होता त्याला ॲडव्हान्टेज होतं, तो जास्त काही करू शकलेला नाही मैदानाच्या आतमध्ये. निराश पावल्याने माघारी परततो आता न्यू बॅटर प्रसाद. 5 बॉलचा खेळ बाकी. या 5 बॉलमध्ये अतुल जितके जास्तीत जास्त बॉल केले तितके फार महत्वाचे असतील ते स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला देखील. क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न होता, डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑन मध्ये, एकतर कंप्लीट. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता अभि देवघर यांचा, पुन्हा चान्स होता खरं तर. आणि इथे बॅकअप बघा, हास्यास्पद वातावरण मैदानाच्या आतमध्ये. कदाचित चुकीच्या दिशेनं थ्रो फेकी केला असेल अभि देवघर आणि त्याच कारणास्तव 2 सहजरित्या मिळाल्या त्या अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला. 2च्या मध्ये धावसंख्या आहे ती. एकतीस धावा आहेत. फटका अप्रतिम आहे आणि कॅच देखील त्यात ताकदीची. स्वीपर मध्ये पकडले इथे झेल आणि अतुल मात्र होतोय बाद. हाफ ट्रॅकर बॉल होता, फटका चांगला होता अतुलचा, परंतु फिल्डिंगची स्पष्टता सिद्ध झाली. खरं तर जबरदस्त फिल्डिंग केली आहे स्वीपर मध्ये. मयूर नवीन फलंदाज. बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. एकतीस धावा धावफलकावर. न्यू बॅटर. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा धावफलकावर. वेगवान बॉल, कांद्याचा वापर केला दर्शननं. निर्धाव चेंडू आला. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक 31 धावा. आणखी एक चांगला बॉल, वेगवान बॉल होता दर्शनचा. वेगवान बॉल, आणखी एक डॉट बॉल अडकलाय. करतर आता पुन्हा एकदा उमरोली संघ मॅच मध्ये अतुल बाद झाल्यानंतर शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3च धावा आल्यात स्लॉकच्या षटकामध्ये. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन मध्ये एकतर कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नात बॅटर आउट होतो. एकच ऍड होईल. धावसंख्या ती 32. 4 धावा आल्या ओव्हर नंबर 4 मध्ये. स्लॉकच्या षटकात जबरदस्त बॅटिंग अपेक्षित असते आणि असं असताना एक फार चांगली गोलंदाजी केली दर्शननं. 4 षटकात ते 32. 8च्या इकॉनॉमीनं आता येणारे 24 बॉल 33 ची आवश्यकता आहे ती शिवशक्ती कडाव संघाला सामना जिंकण्यासाठी.
स्कोरिंग मॅच. छोटंसं टार्गेट 33चं टार्गेट आहे. बॉलिंग मार्क वरती आकाश गायकर, ऑन स्ट्राईक कुशल गुरव, नॉन स्ट्राईक एंड वरती कल्पेश. आघाडीचे 2 फलंदाज सातत्यानं शिवशक्ती कडाव संघासाठी आपल्या बॅटने एक चांगलं योगदान देत आलेत कल्पेश आणि कुशल. के फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल 33चा टार्गेट. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. धीम्या गतीचा बॉल फेकला आकाशनं. एकच धाव मिळते. धावेचा श्री गणेशा. पहिली धाव आहे धाव फलकावरती. 1 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 1. दुसरा बॉल घेऊन तयार आकाश. कल्पेश ऑन स्ट्राईक स्वीप. सन्मान दिलाय बॉलवरती. लाईन ओळखली आहे. सन्मान दिलाय बॉलवरती. निर्धाव चेंडू होते. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 1 धाव फलकावर. संत क्रिकेट आहे. बॉलच्या मेरिटनुसार कल्पेश सालुंके सातत्याने खेळत आलाय. लक्ष मोठं नाही आहे त्याला देखील माहिती आहे. प्रत्येक बॉल ओळखून क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये कल्पेश सालुंके. इनफिल्डच्या वरून कल्पेश सालुंकेचा ट्रेडमार्क शॉट. क्लासिकल ड्राईव्ह. स्वीपर मध्ये येतो हा चौकार. पाच धावा धाव फलकावर. 3 बॉलचा खेळ संपला. आकाश गायकर. धीम्या गतीचा बॉल योग्य टप्प्यावरती. स्लोअर 1. कुशल गुरवला पहिल्याच षटकामध्ये आपण या मॅच मध्ये पाहिले. सातत्यानं स्लोअर 1ची फेकी त्यानं केली आणि त्याच रीतीनं गोलंदाजी करतोय आता आकाश गायकर देखील. चौथा बॉल निर्धार होतोय. धावसंख्या ती 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावर. आणखी एक धीम्या गतीचा बॉल इनफिल्डच्या वरून. वन्स अगेन स्ट्रोक. डीप पॉइंट मध्ये धावतोय बॉल. थांबणार नाहीये. क्लिअर होतोय. डीप पॉइंट मध्ये येतोय. कल्पेश सालुंकेच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. व्हेरिएशन ओळखलंय खरं तर कल्पेश सालुंकेनं. नऊ धावा धाव फलकावरती. 24ची आवश्यकता आहे अजूनही. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातील. 19 बॉल 24. यार्कर लेनचा प्रयत्न आहे. फ्लिक केला बॉल. डीप मिड विकेट मध्ये धावतोय. आउटफील्ड स्लो आहे आणि त्याच कारणास्तव धावा मिळतात त्या सहजरित्या 2च्या मदतीने धावसंख्या येते 11 अंकावरती. पेनल्टीच्या करूयात ऍड 2. धावसंख्या येते 13. 34चे लक्ष. आता येणारे 18 बॉल 21ची आवश्यकता आहे शिवशक्ती कडाव संघाला सामना जिंकण्यासाठी. अतुल आलाय बॉलिंग मार्कवर. 1 षटक असा हवंय उमरोली संघाला ज्या षटकामध्ये कमीत कमी धावा येतील आणि त्यामध्ये एक ब्रेक थ्रू असेल या मॅच मध्ये पुनरागमित होण्यासाठी. ते अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला देखील. या वर्षीच्या हंगामामध्ये स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ देखील जबरदस्त फॉर्म मध्ये. पुलचा फटका केल्याचा होता. व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये बॉल कुशलच्या. एकच धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावर. संत गतीने 34चा पाठलागाला सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे खेळ चालू आहे. मोठे फटके देखील येत आहेत. चौकार येत आहेत कल्पेश सालुंकेच्या बॅट मधून. कुशल गुरव त्याला साथ देण्याचं काम करतोय. एक रोल निभावला जातोय. खरं एक बॅटर आक्रमक आहे आणि एक बॅटर संत आहे. हेच करायचंय क्रिकेटमध्ये. 34चं लक्ष. टप्प्याचा बॉल. वाड शॉट. हुक केलाय लॉंग लेग मध्ये. आउटफील्ड खराब आहे आणि त्याच कारणास्तव बॉलला अडवला क्षेत्ररक्षकानं. फेकलाय तोपर्यंत मिळाल्या 2 धावा. सहजरित्या बॉल सीमापार जाऊ शकला. आउटफील्ड खराब आहे त्याच कारणास्तव
धावा मिळतात त्या 2. 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 16 या आकड्यावर. 18ची आवश्यकता. लोवर फुल टच बॉल ऑन साइडला. काऊ कॉर्नर झोन मध्ये रन मिळते ती 1. चांगला बॉल, लोवर फुल टच बॉल होता. एकच धाव मिळते. धावसंख्या आहे ती 17 या आकड्यावरती. 34चं लक्ष, अर्ध लक्ष पार पाडलंय खरं तर. टोटल 9 बॉल मध्ये 15 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. डेड बॉलचा इशारा पंचांचा. रनअप मध्ये अडथळा तुल्ला. 17 धावा धाव फलकावर. अतुलचा बॉल, यावेळी पुलचा फटका. पुल सक्सेसफुल ठरलाय. कुशल गुरवच्या बॅट मधून येतोय हा काऊ कॉर्नर झोन क्लिअर करणारा दर्जेदार षटकार. 23 धाव फलकावरती. या षटकारानं 23 रन्स. लो स्कोरिंग मॅच. एकतर्फी बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एकतर्फी झुंज देतोय शिवशक्ती कडाव संघ. खोलात टाकलेला बॉल, ओव्हर पिच बॉल. हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता कुशल गुरवला. शरीर भेदिया बॉल. निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा 23 या आकड्यावर. 11ची आवश्यकता इथून. 13 बॉल शिल्लक आहेत. 13 बॉल 11. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. मागील मॅच मध्ये 2 षटकार 48. 2 बॉल 4 चा सामना. स्लॉट मध्ये आकाशाचा वेध. आकाश लोंगलेच्या डोक्यावरून आकाशाला सफर करतोय बॉल. सीमा पार येतोय. कुशल गुरवचा आणखी एक षटकार. पाचची आवश्यकता आहे 2 षटकांमध्ये. 29 धावा धाव फलकावरती. पाचची आवश्यकता. लेट कट, लेट रिॲक्ट स्ट्रोक होता खरं तर. कल्पेश सालुंकेचा एक सेन्सिबली पुश करत एक सिंगल धाव. 4ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक येतात 11. औपचारिकता बाकी आहे का या मॅच मध्ये. बॉडी लँग्वेज दर्शवते फिल्डिंग करणाऱ्या टीमची देखील. बॅटवरती बॉल येऊ शकले नाही व्यवस्थित. आकाश लोंगले बॉलला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मिळते ती 1. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 31 आकड्यावरती. 3ची आवश्यकता आहे. अमराई संघाचा कर्णधार या. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय कल्पेश सालुंकेनं. बॉल सीमा पार. 4 धावसंख्येसाठी विजयाचा चौकार. सामना जिंकलाय वन साइड रित्या. लो स्कोरिंग मॅच मध्ये शिवशक्ती कडाव संघानं परास्त केले ते अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला. वेल प्लेड टीम अधिराज 11 उमरोली संघ. आणि त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन शिवशक्ती कडाव. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. बॉलिंग मार्क वरती इकॉनॉमिकल स्पेल. 6 धावा खर्च करत 1 फलंदाज बाद करणारा. आणि त्यानंतर बॅटिंग मार्क वरती 6 बॉल मध्ये 15चं योगदान देणारा प्राऊड ऑफ कर्जत कुशल गुरव ठरलाय या मॅचचा हिरो.